पहिला बॉल सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती इथून एक सिंगलने सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच चालू झाले मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय KS जीवदानी मानिवली आणि त्याच्या अगेन्स्ट संदीप मामा इलेवन जय बजरंग भावाळे भी या दोन संघांदरम्यानची लढत. आघाडीची जोडी मुकेश आणि रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. प्रवीण बोंडिवले सर हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सुरुवात झाली या सामन्याला. मुकेश गायकर यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. मुकेश गायकरची बॅट बोलू लागली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. विषय राहिला लेफ्ट हँडर बॅटर म्हणून सातत्याने त्याच्याकडे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण त्याला पाहिलं आणि दमदार फॉर्मामधील हा खेळाडू सातत्याने मैदानात गाजवतो. खोलातला बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलेलं नाहीये. क्षेत्र अक्षक चेंडूचा पाठलाग करेल मुकेश गायकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. पाहायला मिळाला 9 धावा 2 चेंडूमध्ये 8 वरती मुकेश गायकर नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र KS जीवदानी मानिवली संघाची. यावेळेचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर ठेवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 10 बनल्या. 10 ऑन दी बोर्ड आहेत. 10 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. दहा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावरती आहे. पावलेचे षटकात दमदार सुरुवात झाली आहे. नवनाथ वरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न देखील केला. दहा धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रोशन साठीचा हा बॉल उजव्या अशीच्या बाहेर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 14 धावा पहिल्या षटकाचा. एकंदरीत खेळ संपला. पावलेच्या षटकामध्ये 14 बनल्या. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर KS जीवदानी मानिवली संघाची धावसंख्या धावफलकावरती 14-0.
विकेट प्राप्त झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. योगेश आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. आपण नेहमी म्हणतो ना, क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक केले. पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल टाकला आणि विकेट प्राप्त केली आहे. योगेश आला गोलंदाजी मार्कवरती. योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. टप्पा चुकता चांगली पाहायला मिळाली. आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. आकाश बॅटिंगसाठी आलाय. ज्याची फलंदाजी नेहमी राहते ना झक्कास, तो आकाश बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. मुकेश गायकर बाद झाला. ही बाब पथ्यावरती निश्चित पडू शकते. संघ मैदानाच्या आतमध्ये भावळा बी टीमसाठी खरं तर मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एक दर्जेदार अशी क्रिकेटची बॅटल. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ तर एका बाजूला कल्याण. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर कट केलाय. स्क्वेअर कट केला. फंबल झालाय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दोन धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. गेट 1 बाय 1 ची ऑफरच चालू होती मैदानाच्या आतमध्ये. सिंगल घेतली. दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. खरं तर क्षेत्ररक्षकाने फंबल केलं होतं डीप पॉइंट मध्ये. जोगेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चुकी केली त्याने. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. एक धाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सर्वाधिक महत्वाची आहे आणि ज्या गोष्टी इथे घडतायत. खोलातला बॉल होता. इनसाइड आउट. डीप ऍक्सा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये. धाव मिळतील त्याच्या. रन्स मिळतात 4. आला सणसणीत चौकार. पाहायला मिळतोय. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का तू धीर, रात संपता पहाट. होईल पुन्हा पुराल्यांचा बॉल. पंचांकडे अपील. प्लम्प लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का क्रमांक इथे दुसरा संघाला लागला. लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बॅटर आकाश बाद. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17. फलंदाज 2 बाद झाले या षटकामध्ये. योगेश मैदानावरती ज्या रीतीने तो गोलंदाजी करतोय, स्टंप टू स्टंप गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. स्वच्छ भारत अभियान मध्ये ब्रँड अँबॅसेडर सुरेश रैना आहे. तो म्हणतो की कचरा हा कचरा कुंडीत टाका. मी म्हणतो तुम्ही एक चांगले गोलंदाज आहात ना, तर बॉल हा स्टंप वरतीच टाका. या गोलंदाजाने तेच केलं एक्झॅक्टली. बॉल स्टंप टू स्टंप ठेवलाय आणि हा प्लम्प इथे त्याला माध्यमातून पाहायला मिळाला. 20-2 पुढचा बॉल. यावेळेला सॉफ्ट हँड येण्याचा प्रयत्न. बाची आतली कडा घेतली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल आली. 21 धावा धावफलकावरती आहेत. सर्वाधिक मोठं बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक मोठा सामना आजच्या रात्रीतला थोड्याच वेळामध्ये तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. वाकळण त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला गोरसाई बी. ही सर्वाधिक मोठी चर्चेची मॅच आहे. ही थोड्याच वेळामध्ये तुमच्या भेटीला येईल. 21-2 गोलंदाजी मार्कवरती योगेश. पुढचा बॉल योगेश भालेकरचा हा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता. आउटसाइड एज घेतली. सिंगल आली. एकेरी धाव येते. या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 8. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये योगेश यशस्वी राहिला. 22-2 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 वेळेला तुम्ही 2 आकडे या स्क्रीनवरती पाहताय. धावफलकावरती धावा बांधल्यात त्या 22. 2 फलंदाज बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. रोशन गायकर आणि दिनेश गायकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 22 बांधल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला
तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती आणि किती चांगले बुलंद आहेत ना हे प्रत्येकाला इथे पाहायचं आहे. खरं तर तुम्ही आज या मुरबाडच्या वर्ल्ड कपमध्ये आहात. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशी स्पर्धेमध्ये तुम्ही आहात. गोलंदाज विकास, कोला टाकला होता बॉल, चॅनलमध्ये पाहायला मिळाला. स्नॉटर होता आणि प्लेबल डिलिव्हरी. बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पळता भुई थोडी केली आहे, पायामध्ये बेड्या टाकल्यात. ऍक्शन रिप्ले पहा, परफेक्ट यॉर्कर. खोला टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. आघाडीला आलेला रोशन गायकरला तितकीशी मुभा दिलेली नाहीये. डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट येत आहेत. 5 बॉल 6 वरती, तो नॉट आउट. 22 बनलेले आहेत, 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या अंती हा प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता 75 बनतील, आता 51 दाखवत आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक तैनात. आपला हजर दबावीपणा काय उत्तमरित्या दाखवलाय. अमोल होता त्या ठिकाणी. बिगाने चेंडूवरती येत असताना तो पाहायला मिळालाय. हा नो बॉल, वेस्ट साईड, नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा, हे क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं. विविध कॅमेरा अँगलने इथे मात्र निदर्शनास आणलं जातं. हा नो बॉल, वेस्ट साईड जास्तीची होती. खरं तर धावा मिळाल्या ते एक. संघाची धावसंख्या 23 आहे. फ्री हिटचा बॉल. लोअर फुलटोज ऑन साईडला मनगट वळवले, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आला. इथे घडतंय तरी काय, केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही आलं नाही. 24 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद, 24 ला 2. सध्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना के जीवदानी मानिवली टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला कल्याण तालुक्यातील संघ तर एका बाजूला भिवंडी तालुक्यातील 2 मातब्बर संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. तर खरं तर जो खेळ व्हायला हवा होता तर दर्जेदार खेळ झालेला नाही आहे. पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी होती. मुकेश गायककडून अपेक्षा खूप साऱ्या होत्या, परंतु त्याने आज मात्र प्रेक्षकांचा हिरमोड केलाय. धाबा त्याच्या बॅटमधून तितक्याशा आल्या नाहीत. प्रेक्षक वर्ग अपेक्षा घेऊन राहतात या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. प्रेक्षक नेहमी म्हणतात आम्हाला षटकार आणि चौकारांची सरबत्तीच पाहिजे आहे. पुढचा बॉल. विकासचा हा चेंडू बाची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल आलाय. टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. का चालला हा खेळ. फलंदाज बाद. 20, 19, 18, 17, 16. प्रत्येक सण उत्सव नेहमी थाटाने साजरा होतो आणि वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणारा वडवलीकरांनी आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व दणाणून सोडलाय. 24 ला 3 आहेत. मैदानाच्या आतमध्ये दिनेश, नवीन बॅटर. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. दिनेश दाखल झाले. ऑन साइडला फटका खेळण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. आल्या पावली माघारी निघाल्यात. फलंदाज बाद. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18. चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावल्या जातात. खरं तर मोठ्या फटक्याचा मोह फलंदाजांना आवरताना पाहायला मिळालेला नाहीये. विकास हॅट्रिक वरती आलाय तो. 24 ला 4 फलंदाज बाद झालेत. जो खेळ व्हायला हवा होता ना तो झालेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावल्यात. संघ अडचणीमध्ये इथे वाढ होत असताना पाहायला मिळाली आहे की जीवदानी मानवली संघाची. खेळ तो साकारता आलेला नाहीये. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकच्या उंबरड्यावरती विकास आलाय. 7 बॉल 7 वरती रोशन गायकर नॉट आउट बॅटिंग करतोय. रोहित मैदानाच्या आतमध्ये. रोहित गायकर बॅटिंगसाठी दाखल झालाय. लेफ्ट हँडर बॅटर आलाय मैदानावरती. हॅट्रिकचा बॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती विकास. पुढचा बॉल. हॅट्रिकचा चेंडू होता. लोअर फुलटोज बनून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सिंगल येते. एका धाब्याने संघ पुढे निघालाय. थेंबे थेंबे तळे साचे.
खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून सिंगल आणि डबलला म्हटलं जातं, परंतु तिला बायपास करण्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. खरं तर मोठी स्ट्रोक तुम्हाला खेळावं लागतील. प्रेक्षक वर्ग निश्चित म्हणतो सूरज डुबा है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. प्रेक्षक वर्गाला षटकार आणि चौकारच पाहायचे आहेत. पहा मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने भावेशने बॅटिंग केली, 13 बॉल 44 बनवलाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलणार का दशा? चौकार. पहा खरा तर या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू वापरला जातोय. लगातो 6 हा 70-70चा बॉल, परंतु कस्टमाइज बॅट आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. अगदी न्यू लॉन्चिंग आणि आकर्षक या बॅट्स तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय बिलीव्ह अँड अचीव्ह ही टॅगलाईन आहे 70-70 स्पोर्टची, आणि त्यांच्या माध्यमातून लगातो 6 नावाची आणखीन ब्रँडेड कस्टमाइज बॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 29 बनलाय, 4 फलंदाज बाद झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन वाकळण आणि अगदी त्याच वेळेला गुरसाई बी टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधारांनी रिपोर्टिंग करा. लक्ष वेधे नेक्स्ट मॅचचा टॉस गुरसाई बी वर्सेस वाकळण. एका बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण संघ आणि त्याच्या अगेन्स्ट स्वर्गीय भरत शिंगोळे गोरसाई बी. 29ला 4 आहेत. योगेश पुन्हा एकदा दाखल झालाय. एंड बदललाय, दृष्टिकोन कसा राहील त्याचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झाला, फायदा उचलू शकलेला नाही आहे. सिंगल आली, धावफलकावरती 30 आहेत. 4 फलंदाज बाद झाल्यात. शेवटच्या 11 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि रोशन गायकरचा खेळ कसा राहणार, किंबहुना तो कशा रीतीने बॅटिंग करतोय, धावा संघासाठी कितपत गोळा करेल त्याची चर्चा इथून होत असताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने फेरबदल होत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा हा थरा रोमांच आता शिगेला जाऊन पोहोचलाय. दर्जेदार क्रिकेटची आज ही पर्वणी तुम्ही पाहताय. एकाच फ्रेममध्ये दोन्ही खेळाडूंना तुम्ही पाहताय. गोलंदाज पहा एका बाजूला आणि अगदी त्याच वेळेला 2 फ्रेममध्ये, या 2 विंडोजमध्ये तुम्हाला दाखवलं जात असताना पाहायला मिळालं होतं. गोलंदाजाचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, स्ट्रायकर एंडवरती रोशन गायकर. हा बॉल पडल्यानंतर वळण पहा, हातभर घेतलं होतं बॉलने. सरप्रायझिंग डिलिव्हरी राहिली. पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. 2 विंडोमध्ये तुम्ही सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 लाईव्हच्या माध्यमातून पाहताय. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साईडला केला, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. संघाच्या धावसंख्येमध्ये भर, धावफलकावरती धावा पदार्थ आहेत. या आपण चाचपणी करणार आहोत. स्क्वेअर लेग अंपायरचा डिसिजन येतोय. इथे मात्र DRAची मागणी करण्यात आली वेस्ट साईडसाठी. अंपायरचा हा कॉल आहे वेस्ट साईड इथे पाहिली जाणार आहे. वेस्ट साईड एक्झॅक्टली बॉल कुठे होता, बॅटरने हा स्ट्रोक ऑफर केला त्यावेळेला क्रीजमध्ये तो जास्तीचा डीप गेला होता का, आणि अगदी त्याच वेळेला जर तो फ्रंट फूटवरती आहे तर बॉल कुठे एक्झॅक्टली ट्रॅव्हल झालाय याची शहानिशा करण्यात येईल. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. वॉर रूममध्ये अगदी त्याची शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळते. प्रथम तपासणी केंद्रामध्ये आपण आलोत. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. फ्रंट फूटवरती होता बॅटर आणि बॉल डीप होत होता. याच कारणास्तव ही फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. स्ट्रोक ऑफर केला त्यावेळेला फ्रंट फुटला बॅटर रोशन गायकरला तुम्ही पाहिलं. 10 बॉल 12 वरती तो नॉट आउट. 31ला 4 आहेत. योगेश यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथेही वेगाने येतोय. धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने संघ करतोय. सिंगल आणि डबल वारंवार येत असताना पाहायला मिळाल्यात. जिद्द, चिकाटी, मेहनत सातत्याने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. एकेरीच्या मदतीने 32 बनल्या. 4 फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली बॉल कुठे होता अपील करण्यात आली.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. अराउंड विकेटने योगेश. यावेळेस हा बॉल देखील वळण घेणारा पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू जो मात्र चांगल्या धाटणीचा आणि बाहेर निघणारा इथे पाहायला मिळाला. 32ला 4 ऍक्शन रिप्ले. तुम्ही हा बॉलचा पहा. कटर चांगले आहेत या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन व्हरायटी आणि त्याचा समन्वय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. 11 धावा योगेशने खर्च केल्यात. 3 धावा या षटकामध्ये आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला फाईन लेगला रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आणि या धडाकेबाज चषकाला वर्ल्ड कप का म्हटलं जातं याचा आज प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. केवळ 4था सामना चालू आहे आणि तब्बल 3,04,225 प्रेक्षकांनी पसंत दिली आहे या स्पर्धेला केवळ 4थ्या मॅच मध्ये. क्या बात आहे. विक्रम मोडीच काढत चालली आहे स्पर्धा आपले स्वतःचेच. टॉस साठी मी घोरसाहेब बी टीमचा कॅप्टन आला. वाकळण संघाचा कर्णधार. चला त्वरित या बिंगनाथ यावरती व्यासपीठावरती टॉस साठी मी लक्ष वेधेन. वाकळण टीम कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. केतन बघा थोड्या दिवसामध्ये 17 मार्च 22 मार्च या कालावधीमध्ये अगदी वरुणेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून वरुणेश पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70 शिरोबा कुरंगाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये हा रंगणारा सोहळा. 13 लाख प्रथम क्रमांक, 7 लाख द्वितीय क्रमांक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन कार, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण कार, 1 लाख बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी बाईक आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड रन मध्ये इथे अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात आणि अर्थात फलंदाज ही सेकंड रन जोखीम पत्करल्या कारणास्तव इथे माघारी परतावं लागते की काय बॅटरला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 5 बाद. क्वालिफायरला सुरुवात होते थोड्याच दिवसामध्ये. ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70च्या माध्यमातून क्वालिफायर 21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून क्वालिफायर खेळवण्याचा निर्णय याकरिता घेण्यात आला. सर्वाधिक जास्त आपण पाहिलं तर संघांच्या नोंदणी होऊ लागल्यात आणि याच कारणास्तव क्वालिफायरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी 21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी ते 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या क्वालिफायरच्या मॅच पाहायला मिळतील. पहिला सामना जो मात्र 21 तारखेला पाहायला मिळणार आहे शिवचेरोबा कोणगाव आणि त्याच्या अगेन्स्ट गोठिली 11 गोठिली या संघाला पाहायला मिळेल. त्याच वेळेला रणधीर कुमार अँड को ऑपरेटिव्ह हा संघ जो मात्र खारबावचा जो खेळ बेस्ट ऑफ बोरशीतेचे अगेन्स्ट. खेळाडू बाद आहे. खेळाडू आउट आहे आणि तो इथे देत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का. ऍक्शन रिप्ले पहा. वेल शॉट राहिला खेळाडू. खरं तर इथे ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे आणि अर्थात बॉल ज्या वेळेला स्टंपवरती आढळला आणि तदनंतर बॉल ड्रॉप झाला आणि याच कारणास्तव इथे बॅटरला आउट देण्यात आलाय. 5वा धक्का. 37ला 5 बाद. खारबाव संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे जो मात्र क्वालिफायरच्या मॅचमध्ये खंबाळपाडा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. तो मात्र एका बाजूला हर्षद 11 गोवे या संघाच्या अगेन्स्ट, भाटाळे संघ खेळतोय वेळेलेच्या अगेन्स्ट. अर्थात या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. रणाल संघ खेळत असताना वडून ओघरच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे. भावाळे बी संघ खेळत असताना बोनखोडेच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल आणि या मॅचेस तुम्हाला 22 तारखेला पाहायला मिळतील डे 2 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. सुजित आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 37 धावा फलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन जीत भोईर आणि अगदी त्याच वेळेला मेघनाथ केणी आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. गोरसाई बी आणि वाकळण एका बाजूला पाहायला मिळतील दोन मातब्बर संघ. पुढचा बॉल उजव्या एशीच्या फारसा दुरून जाणारा प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव ऑलवेज वेलकम. नेहमी संघ म्हणतात की एक्स्ट्रा धावा निश्चितच आपल्याला हव्या असतात. 38 धावा धापलकावरती बनल्यात. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. धावा जास्तीचे आलेल्या नाही आहेत. रन्स थांबलेत या षटकामध्ये देखील. सुजित यावेळेचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. विथ द टर्न फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजेशच्या बॅटमधून येत आहेत. धावा 4 हा चौकार. त्याने जाणवते सूरज इंजर्ड आहे. त्या कारणास्तव खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु त्याची गोलंदाजी पाहायला मिळालेली नाहीये. 42 ला 5. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शॉट राहिला. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. धावा इथून मिळतील ते केवळ एक. संघाची धावसंख्येमध्ये एकेरीने भर. 43 बनल्यात. 5 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना के जीवदानी मानवली टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 12 बॉल 16. रोशन गायकर आघाडीला आलेला फलंदाज अद्याप मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. 2 बॉलचा खेळ अद्याप शेष राहिला या इनिंगचा आणि या सत्राचा खेळ संपण्यासाठी. 2 चेंडू शेष आहेत. फटके किती विशेष येणार याची मात्र इथे सातत्याने चर्चा होते. 43 बांधल्यात. कमी गतीचा बॉल ऑन साईडला पिक केला. पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला इथूनही डबलमध्ये कन्वर्ट झालाय. 2 आल्या. 45 बनल्यात. एखादा मोठा प्रहार आला 50च्या पलीकडे संघ जाणार की 50 धावांचा रन चेस इथे जो मात्र भावाळे बी टीमसाठी इथे ठेवलं जाणार त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला संदीप मामा 11 जय बजरंग भावाळे बी टीमला तुम्ही पाहताय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. पहिल्या फेरीतील सामने आहेत. पुढचा बॉल खोला टाकला होता. बॉटमहँडचा वापर चांगला केला. ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. फलंदाज अडचणींमध्ये वाढ. फलंदाज होतोय बाद. 29, 28, भावाळे संघ 2023चा विजेता राहिला होता. 25, 24. धडाकेबाज चषक ही स्पर्धा मात्र 2023 मध्ये भावाळे बी संघाने ग्रामीण स्तरावरती जिंकली होती. आज पुन्हा एकदा या संघाला आपण पाहतोय. सत्र संपलं. धावफलकावरती धावा बनल्या त्या अर्थात एकंदरीत 44 धावा 45 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 46 बनल्यात. 47चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. हा बॉलिंग बॅटिंग अनालिसिस तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सध्या परिस्थितीमध्ये मुकेश गायकवाड 4 बॉल 9 धावा त्याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला रोशनच्या बॅटमधून 14 बॉल 19 धावा तो रनआउट होत असताना पाहायला मिळाला. 3 बॉल 6. आकाशने बॅटिंग केली. 4 बॉल 4. रोहितच्या बॅटमधून धावा आल्या. 3 बॉल 5. राजेशच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाला. 46 बनल्यात. 47चं टार्गेट आहे. 2 एक्स्ट्रा या सत्रामध्ये येत असताना पाहायला मिळाला. टॉसची प्रक्रिया पार पाडली जाईल आणि या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया जिथे रोशनजी संदेश सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि महाराष्ट्रातील नामवंत समालोचक जयेश भोसले सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. एका बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय भरत शिंगोली 11 जय बजरंग गोरसई बी. जयेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यस 5 षटकांचा सामना असेल. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन या टीमने. जीत आमच्या सोबत आहेत. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर त्याचं नाव आहे जीत भोईर. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. 5 षटकांचा सामना आहे. समोर गोरसई बी संघ आहे. नामवंत संघ, दोन्ही नामवंत संघ आहेत. काय प्लॅन आहे या मॅचमध्ये? नाही असं काही प्लॅन केलं नाही आहे कारण बऱ्याच वेळेला गोरसे आणि वाकलन मॅच होत असतात तर सर्व प्लेयर एकमेकाला माहिती आहेत त्याच्यामुळे काही प्लॅन करण्याची आवश्यकता नाही आहे. सरळ मैदानात जायचं आणि खेळ करायचं आहे बस. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? मुरबाडचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने सुरू आहे.
धडाकेबाज चषक? नाही खरंच खरंच वर्ल्ड कपच आहे ही. कारण इथं जो क्राऊड बघितल्यानंतर सांगायची गरज नाही की हा वर्ल्ड कप आहे. दिसून येतं प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे आणि इथे आल्यानंतर गोडसेईचा असेल किंवा वाकलनचा असेल किंवा केतनचा असेल भावेशचा असेल, खूप फॅन आहे तिथे. आणि आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याविषयी सुद्धा ऐकल्या आणि बरेचसे फोटो सेशन पण झाले त्यांच्यासोबत. तर हा वर्ल्ड कप सर्वांना आवडला आणि आम्हाला इथे खेळायला खूप आवडला. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आमच्यासोबत संदेश आहेत, वाकलन संघ समोर आहे, केतन मात्र इन ॲक्शनमध्ये आहेत. तुमच्याही टीममध्ये स्टारकास्ट आहे, भावेश पवार, एवन पवन तुमच्या टीममध्ये आहे. काय सांगशील या मॅचविषयी? नाही, चांगलीच मॅच होईल आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आणि खूप मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत, त्या प्रेक्षकांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर मुरबाडचा वर्ल्ड कप आहे बोलायला गेलं तर, आणि इथे प्रेक्षक नेहमी येत असतात. आम्ही 3 वर्षाला खेळतो आणि इथे फायनल कधी मारलेलं नाही, पण यावर्षी आमचा नक्कीच ध्येय आहे का आम्ही ते फायनल काढणार आणि फायनल मारणार. आणि धडाकेबाज चषकाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी, त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? जेव्हा आमचा संघ आहे गोरसेबी, जे काय आहे ते त्याच्यामुळेच आहे. कारण की जेव्हा माझ्यासारख्या प्लेयरला चान्स नव्हते भेटत, 12 पास होतो, त्यानंतर आमच्या गावात 2 संघ झालं, मला चान्स भेटली, त्यानंतर मी ओपनिंग करायला लागलो आणि आमच्या संघात गोरसेबी संघ एवढा मोठा संघ झाला आणि महाराष्ट्राला टॉपचा संघ झाला आहे. ते निव्वळ भावेशमुळे आणि पवनमुळे झाला. कारण ते दोघे जर चांगला खेळ नसतं गेलं तर आमचा संघ कोणाला दिसला नसता. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे, या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली, नामवंत समालोचक प्रसादजी परब सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मनपूर्वक धन्यवाद रोशन संते आणि त्याचबरोबर जयेश भोसले. दोन्ही संघनायकांनी खूप चांगला उल्लेख केला स्पर्धेबद्दल, चांगलं तर बोलले, पण ज्या अर्थाने आपण ही गर्दी बघत आहोत फॅन फॉलोअर्सबद्दल त्याचा उल्लेख झाला. आणि हा मोठा या दोन्ही संघांचा खूप मोठा फॅन फॉलोअर आहे. आता ग्राउंडच्या बाहेर सुद्धा चर्चा सुरू झाली आहे की नेक्स्ट मॅचमध्ये जिंकणार कोण. समर्थक जे उभे आहेत ते निश्चितच म्हणत असतील की माझा जो फेवरेट संघ आहे गोरसई संघ तो जिंकू दे. दुसरे काही प्रेक्षक असे आहेत जे मात्र म्हणतील की वाकलन संघ जिंकू दे. त्यांच्यामध्ये सुद्धा सुरत सुरू झाली आहे, पण ग्राउंडवर अजून तो सामना सुरू होणं बाकी आहे. पण तत्पूर्वी या सामन्याकडे वळूया. तिथे मात्र 47 धावसंख्येचं लक्ष मानवली संघाने उभारलं आहे, ते म्हणजे संदीप मामा 11 जय बजरंग भावाळे बी या संघासमोर 47 टू विन 47चं लक्ष आहे. पण या 47 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी बघायचे 2 श्रमीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत या डावाची सुरुवात करण्यासाठी. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. जरी धावसंख्या आपल्याला कमी वाटत असतील असे सामने चुरशी होताना आपण कित्येक वेळा बघितलेत. योगेश भालेकर येतोय आघाडीला आणि योगेशच्या सोबत येतोय तो सूरज, जो त्याच्यासोबत बॅटिंगला आले 47 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एल असेल योगेश भालेकर, स्ट्रायकिंग एल असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एल असेल तो सूरज. दिनेशजी इसामे यांचं इथं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे दिनेशजी आपलं या स्पर्धेमध्ये. आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडोलीच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्टंपच्या माधून मागे आपण बघतोय मुकेश गायकर. रोहित बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला घेऊन. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट, टॉप लेवल क्रिकेट टुर्नामेंट, लिजंड क्रिकेट टुर्नामेंट. आणि प्रेक्षकांनीच मात्र उत्तर दिलं आहे की स्पर्धा किती उंच गेली आहे, भरारी घेतली आहे, फिनिक्स भरारी घेतली आहे ती म्हणजे धडाकेबाज चषक या स्पर्धेने. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज, लेफ्ट आर्म गोलंदाज ऑनसाईडला खूप चांगला फ्लिकचा पडका क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत फलंदाज कॉन्फिडेंटली पहिल्या चेंडूवर धाव इथे घेतोय. खातं उघडतो एका धावेने तो योगेश भालेकर. 47 धावा करायच्या आहेत, 9.40, 9.5 ते 4 धावा तुम्हाला, 9.5 ते 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत तर षटकामागे सामना जिंकण्यासाठी. केश जीवदानी मानिवली विरोधात आपण बघतोय संघ तो म्हणजेच संदीप मामा 11 जय बजरंग भावाडे बी. 47चं लक्ष. स्ट्रायकिंगला फलंदाज झालाय तो म्हणजे सूरज केणे. रोहित
लेफ्ट आर्म बॉलर. बॅकफुटला गेला, स्लाइस करावी चेंडू त्या ठिकाणी गलीमध्ये चूक होत नाहीये. जणू काही कॅच प्रॅक्टिस दिली आहे त्या ठिकाणी रोहितने आणि आपण बघतो त्या ठिकाणी अप्रतिम झेल गलीमध्ये कुठली चूक न करता सूरजला खातं सुद्धा उडू दिले नाहीये आणि त्या ठिकाणी बघतोय फलंदाज बाद होते आघाडीचा. सूरज बॅक टू डगआउट. 22, 21, 20, 19, 8. चेंडू अत्यंत वेगाने निघून गेलाय, प्रचंड वेगाने निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, ब्राईट स्टार्ट फ्रॉम रोहित. पुढचा चेंडू. ओ आता मात्र टायमिंग बघा, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग मारलाय, धडाकेबाज षटकार. की काय कॉन्फिडन्स होता बघा स्लो मोशनमध्ये. फटका मारल्यानंतर बॅटचा फ्लो खूप काही सांगून जाते. टायमिंग बघाय चेंडूवर आणि काय दर्जेदार फटका प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलाय. जे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना अभिवादन करणारा हा षटकार होता तो निखिल केणेच्या बॅटमधून. पहिल्या षटकाराची नोंद झाली. धावसंख्या दाफलकर 7 धावा, 47चं लक्ष अजूनही 40 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. प्रचंड गर्दी आज या मैदानात तुम्हाला बघायला मिळते. काल जसं एक्सपेक्टेशन केलं होतं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाने की उद्याच्या दिवसामध्ये इथे प्रचंड गर्दी होईल आणि तीच गर्दी बघायला मिळते. प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली आहे आणि आपण जर म्हटलं कुठलीही स्पर्धा, कबड्डी, खो खो, क्रिकेट घ्या, कुठलीही स्पर्धा खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या यशस्वी होणं शक्य नाही आहे आणि ते प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला बघायला मिळतं आहे या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या स्पर्धेवर. धावसंख्या 7 धावा, पॉवर प्ले सुरू आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक रोहितचे. शॉर्ट ऑफ लेन, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये जज करतोय आणि इथे मात्र ड्रॉप कॅच. जजमेंट चांगलं होतं, चेंडूच्या खाली आला होता. गोलंदाजीने मात्र भरपूर मेहनत घेतली ही विकेट काढण्यासाठी आणि त्याच्यावर पाणी फिरवतोय तो क्षेत्ररक्षक. मिलन त्या ठिकाणी होता. मिलन चेंडूच्या खाली आला पण चेंडू त्याच्या हातामध्ये येत नाही. चेंडूचं मिलन त्याच्या हाताची झालं होतं पण हाताचा चेंडू सुटला. जीवदान मिळालंय ते एक चौक षटकार मारलेला फलंदाज निखिल केणेला. योगेश भालेकर स्ट्राईक एंडला आलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट ॲसेट आहे भावाळी संघाचा हा फलंदाज. एक जेन्युइन ऑलराऊंडर. पहिल्या चेंडू त्याने एकदा तिथे कंप्लीट करून खातं उघडलं होतं आणि पॉवर प्लेचा आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा आता स्ट्रायकिंग एंडला येतोय. फिल्डिंग पोझिशन आपण बघूया कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ग्राउंडवर आहे त्यामुळे तुम्हाला ही फिल्डिंग पोझिशन साधारण चेंजेस होताना बघायला मिळते. एक लॉंग ऑन ठेवण्यात आलं आहे योगेशसाठी आणि एक मिड विकेट ठेवण्यात आलं आहे डीपमध्ये. बाकी सर्व खेळाडूंचा ऑफसाईडला एक छोटंसं वर्तुळ तुम्हाला बघायला मिळते. गली आहे, कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ आहे. पुढचा चेंडू. ओ हो, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट. जास्त उंची नाही आहे, पॅरलल स्ट्रोक, पण रिझल्ट खूप चांगला आहे. षटकार. गाठली 51व्या पर्वामध्ये तशी उंची गाठण्याचा प्रयत्न योगेश पालेकरच्या या फटक्यात बघायला मिळाला. उत्तुंग फटका, सीमारेषेच्या बाहेर. कॉन्फिडन्स बघा स्ट्रोकच्या मागे
आणि सीमारेषेवर ठोकत असताना हा षटकार, पहिला षटकार येतो तो योगेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय एका षटकाच्या अखेरीस तब्बल 14 धावा धावफलकावर. 47 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा आहे तर याच गतीने बॅटिंग करावी लागेल. खास करून पॉवर प्लेमध्ये जास्त आपण बघतो त्या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. 24 चेंडू आता शिल्लक आहेत आणि करायचे ते 33 धावा सामना जिंकण्यासाठी. 8.25 रिक्वायर रन रेट, 8.25च्या गतीने बॅटिंग करावी लागेल आता यानंतर प्रति षटकामागे. पण पॉवरची 2 षटकं खूप इम्पॉर्टंट असतील. एक षटक आपण बघतो पॉवर प्ले म्हणजे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, दुसरं षटक आपण बघतो विसावर रिसॉर्ट एंड कडून. ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहे तो म्हणजेच राजेश. रोहित गायकर, त्यानंतर आता राजेश गायकर, यशीच्या मागे मुकेश गायकर, ऑल गायकर फॅमिली, के एस जीवदानी मानिवली. पहिला चेंडू राजेशचा, हो फुलटॉस भेटलाय, बॅटर घेतलाय आणि काय दाखवलाय हा फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा एक टप्पा घेऊन सरळ प्रेक्षकांमध्ये सीमारेषे बाहेर धडाकेबाज चौकार. त्रिमात्र शंका नाही, भरपूर वाव आहे, भरपूर वेळ आहे, भरपूर संधी भेटली त्या ठिकाणी आणि या 2 धावा इझिली कंप्लीट करतायत. बिट द विकेट दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहे. धावसंख्या 20 झाली आहे धावफलकावर. 47चं लक्ष आणि अजूनही 27 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. करण रन रेट आपण बघतोय 15चा. 5 चेंडूमध्ये 13वर निखिल खेळतोय. चांगली बॅटिंग निखिलने केली आतापर्यंत मैदानावर. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि एक डबल. बॅकफुटला गेला, स्लाइस केलाय, काय फटका आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा डीप पॉइंटला चेंडू निघून जातोय पुन्हा त्या प्रेक्षकांमध्ये सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. चेंज ऑफ गतीमध्ये परिवर्तन, गॅपमध्ये पुन्हा शोधलाय. गली आणि पॉईंटचा खेळाडू चेस करतोय, चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू शर्यत जिंकतो की खेळाडूने शर्यत जिंकली. चेंडू फेकेपर्यंत निखिलकडे संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा तिथे पूर्ण. खूप चांगला कॉन्फिडन्स बघायला मिळतोय बिहाइंड द स्ट्रोक बॅटिंगमध्ये दोन्ही फलंदाज. पहिला फलंदाज खूप लवकर बाजला, त्यानंतर जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेत असताना निखिलने डिलिव्हर करून दाखवलंय. 7 चेंडू तो 19 वर खेळतोय. एक चौका, एक 2 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलंय. 26 धावा, 20 चेंडू शिल्लक आहेत, 21ची गरज. चेस केलाय हा चेंडू, नंतर मात्र बॅटचा फेस ओव्हर करून फक्त दिशा दिली आहे गलीमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता नॉस्टॅकिंग एंडला, पण तोपर्यंत चेंडू खूप दुरून निघून जातोय. योगेश भालेकरकडे स्ट्राईक रोटेट झालाय. धावसंख्या झाली ती 27 धावा. अजूनही गरजेचे ते 20 सामना जिंकण्यासाठी. आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. दोन्ही षटकामध्ये इरादे स्पष्ट करणारे आपण बघतो बॅटिंग मैदानावर की 47 धावा आमच्यासाठी खूप इझी आहे ते टार्गेट. आणि दोघं जण खूप चांगली बॅटिंग करतात. खास करून निखिल खूप चांगला इम्पॅक्ट आहे बॅटिंगमध्ये. 8 चेंडू 20 वर तो खेळतोय. योगेश भालेकरला आपण जर बघितलं त्या बॅटमधून आतापर्यंत एक आपण षटकार बघितलाय आणि एक सिंगल. राजेश गायकर या षटकामध्ये ट्रॅप करायचा प्रयत्न करतोय, फिल्डिंग चेंज करतोय खास करून सर्कलच्या आतमध्ये योगेश भालेकरसाठी. डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय योगेशसाठी आणि एक थोडासा वाईडिश मिड विकेट. ओहो क्या बात आहे. क्षेत्ररक्षक कुठेही लावा पण माझ्याकडे असलेले अस्त्र मी निश्चितच दाखवणार. काय फटका दाखवलाय, लॉंग लेगला खूप लांब मारलाय, उत्तुंग षटकार. मॅच लवकर फिनिश करण्याच्या मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी दोघे जणी फलंदाज घाईमध्ये आहे. योगेशला संधी भेटली. आतापर्यंत योगेशने 2 उत्तुंग षटकार मारलेत
आणि त्याचबरोबर बघतो की धावसंख्याची अंकित झाली धावफलकावर ती एकूण 33. आता चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि करायच्या त्या 14 धावा. मॅच एकदम इझी करून टाकली आहे. रिक्वायर रन रेट मगाची बाब जसा आपण उल्लेख केला की 9.40चा होता, कारण 47 धावा करायच्या होत्या. आणि मांडवली संघ आपण बघतो की पूर्णपणे दबावाखाली आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी करून टाकला आहे. पहिल्या फलंदाज आपण जर बघितलं तर आघाडीचा फलंदाज सूरज केणे लवकर बाद झाला, शून्यावर बाद झाला. आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आपण बघतो मैदानावर, म्हणजे 33 धावेंची दुसऱ्या विकेटसाठी. 18 बॉल अँड 14 टू विन. अजून एक षटक पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज म्हणजेच विसावा रिसॉर्ट एंडकडून. पुन्हा एकदा रोहित गायकरने पहिलं षटक टाकलं, 14वा खर्च केला, विकेट त्याला मिळाली 1. त्या विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा रोहित आलाय. करंट रन रेट 16.50. नाउ द 14 टू विन फ्रॉम द 18 and required run rate 4.67. 4.67च्या गतीने बॅटिंग करावी लागणार आहे. 14 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकिंगला निखिल उभा आहे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅचमध्ये. वाकड आणि गोरसई. सामना लगेचच सुरू होईल. 5 षटकांचा सामना. रोहित गायकर पहिल्या चेंडूवर ऑन द राईज मारायचा प्रयत्न, उंच तर गेला, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि प्रेक्षकांच्या समोर इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. झेल काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, झेल सुटला हातातून आणि ती लाईट्स बघत असताना बघितलं त्या ठिकाणी फलंदाज कन्फर्म करतायत की चेंडू हा बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय की काय. प्रेक्षक आहेत तिथे, निश्चितच त्यांच्याकडून सिग्नल आहे की चेंडू सेफ केलाय सर्कलच्या आतमध्ये. तिथे मात्र मिळेल ती 1 धाव निखिलला. धावसंख्येत बघ, धावसंख्या झाली ती 34 धावा 34. रोहित गायकर सेकंड स्पेल पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विसावा रिसॉर्ट एंडकडून. यशीच्या मागून मुकेश गायकर भरपूर प्रयत्न करतोय, फील्डमध्ये साधारण चेंजेस आणतोय, पण विकेट काय काढता येत नाहीये. ही पार्टनरशिप खूप चांगली बघायला मिळते सेकंड विकेटसाठी 34ची. ऑन द राईज समोर बॅक टू द बॉलर, समोर मारला फटका. ते क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑन चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. योगेश भालेकरचा थोडासा कॅज्युअल अप्रोच धाव घेण्यासाठी आणि एकच धाव तिथे मित्र मिळते. कुठल्या प्रकारचा दबाव नाहीये, दडपण नाहीये, मुक्तपणे फलंदाजी सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा आणि यशस्वी होत आहेत. धावसंख्या 35-35. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. प्रेक्षकांची आता गर्दी वाढत चालली आहे, कारण नेक्स्ट मॅचमध्ये ती मॅच बघण्यासाठी प्रेक्षक येतात. ऑन समोर मारलाय, उचलून मारले, ते क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र झेल पकडणार का बघूया, आणि आता मात्र झेल पकडलाय. निखिलची खेळी संपुष्टात, निखिल बाद होतोय. 9 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 21 धावांची अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी आणि फायनली मात्र विकेट मिळाली आहे ती रोहित गायकरला. फलंदाज बाद. 21, 20. दुसरा धक्का बॅटिंग करताना भावाळे बीज या संघाला. 3rd विकेट डाऊन. हुक करायचा प्रयत्न, लीडिंग एज, मिस टाइम फटका आणि फाईन लेग मध्ये अप्रतिम झेल.
अजूनही मैदानावर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि करायच्या त्या 11 धावा सामना जिंकण्यासाठी म्हणजे भावाळे संघाला बघायचं इथून मात्र मॅचला कल्लाटणी मिळू शकते का, कारण दोन्ही सेट बॅट्समन बॅक टू डगआउट. निखिलने चांगली बॅटिंग केली, योगेशने चांगली बॅटिंग केली, दोन्ही फलंदाज तंबूत परतलेले आहेत. नवनाथ मुळेच्या सोबत आता वेदांत आलाय, वेदांत बॅटिंगसाठी. स्ट्राईक केला वेदांत असेल. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज. फक्त दिशा दिली आहे, गलीमध्ये शतशक आहे. एक धाव घ्यायची होती, एक धाव तिथे घ्यायची होती, चोरटी धाव घ्यायची होती पण नकार दिला स्पष्टपणे. योग्य डिसिजन. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 12चा आहे आणि रिक्वायर रन रेट 5.5 वर गेलाय, कारण 12 चेंडूत करायच्या त्या 11 धावा सामना जिंकण्यासाठी. पुढच्या सामन्यासाठी उत्कंठा शिगेला बोलली आहे. प्रेक्षकांची गर्दी आता वाढत चालली आहे. आपण बघतोय की डावला जो हायवे आहे, जो रोड आहे, जो थेट शहापूरला जातो, त्या ठिकाणची गर्दी बघा. त्या ठिकाणी मुंगीला सुद्धा शिरायला जागा नाहीये. एवढा प्रचंड प्रेक्षक वर्ग तिथे आलाय, फॅन फॉलोअर तिथे आलेले आहेत या दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी. आपल्या पाणी हवंय, लवकर ग्राउंडवर घेऊन जा पाणी. आपल्या लाडक्या खेळाडूला, आपल्या लाडक्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. आणि मगाशी रोशनसोबत सुद्धा बरेच सारे प्रेक्षक कॉन्टॅक्टमध्ये होते की सामना कधी सुरू होणार, किती वाजता सुरू होणार, संघ कधी येणार, केतन खेळतोय का, भावेश खेळतोय का, भरपूर सारे प्रश्न प्रेक्षक विचारत असतात. आणि ऑनलाईन जेव्हा चॅटबॉक्स असतो ओपन, त्यासुद्धा त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न. या दोन संघाच्या माध्यमातून आपण आवर्जून हे चित्र बघतो की चॅटबॉक्स जरी तुम्ही ओपन केला, भली कुठली ग्रामीणची किंवा ओपनची क्रिकेट टुर्नामेंट जरी चालू असेल तरी सुद्धा विचारतात की केतनची मॅच आहे का, भावेश खेळणार आहे का, किंवा वाकळण संघाची मॅच आहे का, गोरसे संघाची मॅच आहे का, उस्मानसाठी सुद्धा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे, उस्मानची मॅच आहे का, उस्मान खेळणार आहे का. त्यामुळे या सर्व प्रेक्षकांनी एक प्रेम दिलं आहे या सर्व खेळाडूंना. जसं मगाशी जीतने उल्लेख केला की मगाशी इथे आल्यानंतर इथला प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, इथल्या प्रेक्षक वर्गाचा एक वेगळा दर्जा आहे, वेगळा क्लास आहे. प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमध्ये लगेच सेल्फी घेतल्या सर्व खेळाडूंच्या. त्यामध्ये निश्चितच पवन केणेचा उल्लेख करेन, भावेशचा उल्लेख करेन, अर्जुन बांगर सुद्धा या स्पर्धेमध्ये मगाशी खेळला. 40 धावांची एक अर्धशतक त्याने झळकावलं, 53 धावा त्याने कुठल्या. त्यानंतर केतन म्हात्रे. असे मात्र काही तुम्हाला चेहरे जे बघायला मिळतात की त्यांच्यासाठी सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. म्हणजे मोबाईल एकदा कधी काढतोय, कधी माझ्यासमोर एकदा भावेश येतोय, कधी केतन येतोय, कधी पवन येतोय आणि कधी त्यांचा फोटो घेऊन माझ्या मोबाईलमध्ये कैद करतोय. हे सर्व सारे प्रश्न तिथे मात्र विचारले जातात. आता चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 12 आणि करायचे ते 11 धावा. निमित्त एकच आहे, धडाकेबाज चषक. 51 पर्व, मुरबाडचा वर्ल्ड कप, प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा, अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा, बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा, बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा, शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा, लिजंड क्रिकेट स्पर्धा, धडाकेबाज चषक. मुकेश गायकरच्या हातावर आता खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. या धावा रोखायच्या असतील, या धावा डिफेंड करायच्या असतील, कारण मोमेंटम मागच्या षटकांमध्ये मिळालं आहे. रोहित गायकरने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, त्याने विकेट्स काढल्या, 2 षटकं त्यांनी टाकली, धावा खर्च केल्या. त्या 2 षटकामध्ये एकूण 17 आणि 3 विकेट. त्यामुळे तो मोमेंटम जो बनवला आहे रोहित गायकरने, तो बघायचा आता मात्र मुकेश गायकर पुढे कशा प्रकारे कॅरी फॉरवर्ड करतोय. 12 चेंडू आणि 11ची गरज आहे. स्ट्राईक केला फलंदाज नवनाथ मुकणे. या दोघांवर सुद्धा मोठी जबाबदारी आहे, कारण आपले सिनियर खेळाडू बाद झाले, त्या मोमेंटला जबाबदारी खूप मोठी घ्यावी लागेल. मुकेशचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय, तो गोलंदाजा मुकेशच्या हातामध्ये. रन बॉल इक्वेशन. लेफ्ट आर्म बॉलर आहे, क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, अँगल म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न, लेग कटर बॉल आणि थेट मुकेशकडे डॉट बॉल. हो क्या बात आहे, मुकेश गायकर कमबॅक करतोय. मोमेंटम जसा मी उल्लेख केला की रोहित गायकरने बनवला मागच्या षटकामध्ये, अवघ्या 3 धावा खर्च करून 2 विकेट काढत असताना, जिथे 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती, असं वाटलं की सामना तिसऱ्या किंवा चौथ्या षटकातच फिनिश होईल की काय, पण तसं नाहीये. नियतीला ते मान्य नाहीये. मॅचचा मोमेंटम शिफ्ट केला रोहितने, त्याच्यावर आता कळस सोडण्याचं काम आता करतोय तो मुकेश गायकर. चेंडू शिल्लक आहेत ते 10, करायचे त्या 11. हो खोदून काढला चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय थेट प्रेक्षकांमध्ये. खणखणीत षटकार. गावचे आणि पूर्ण ठाण्यामध्ये प्रसिद्ध असलेले मृदुंगमणी सन्मान्य कल्पेजी शिंगोळे यांचं इथे आगमन झालंय. हृदयाच्या अंतकरणात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू द बॉलर, समोर फटका मारलाय, क्षेत्ररक्षण तिथे पोहोचेल तिथे पण बघायचं. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक नॉस्ट्रायकिंग एंडला, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. कल्पेजी शिंगोळे साहेबांचं स्वागत निश्चित आम्ही करत आहोत. फक्त वडवली नाही, हे नाव फक्त वडवलीपुरती मर्यादित नाही, पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये खूप छान असे मृदुंगमणी आहेत ते. 8 चेंडू 3 धावांची गरज.
हा चेंडू थोडासा स्लोअर वन, थोडासा आपण बघतोय की कटर बॉल जो बाहेर निघतोय. नवनाथ मुकलेला खूप सारे प्रश्न विचारून जातोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बघू शकता स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फक्त टॉस केलं होतं चेंडूला, चेंज ऑफ पेस होता. 7 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट, पण इथे मात्र कॉन्टॅक्ट काही नाहीये, चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये. सामना तर गेल्या शेवट षटकामध्ये जिथे 6 चेंडूमध्ये करायच्या त्या 3 धावा. खूप चांगली फाईट. जेव्हा निखिल बॅटिंग करत होता, जेव्हा योगेश भालेकर बॅटिंग करत होता, असं वाटलं की सामना एकतर्फी नेतायत की काय, फिनिश करतायत की काय. रोहितचं षटक नाही, रोहितने त्या षटकामध्ये त्या दोन्ही बॅट्समनला, दोन्ही सेट बॅट्समनला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलं आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय, सर्व गोलंदाजीने केली आहे. मुकेश सुद्धा खूप चांगलं कमबॅक केलं, त्याच्याबरोबर एक षटकार सुद्धा आला. पण मुकेशने या षटकामध्ये आपण बघितलं की 4 चेंडू निर्धाव टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात, विकेट त्याला मिळालं नाहीये. पण सामना आता शेवट षटकामध्ये आलाय. 47 धावसंख्येचा पाठा करत असताना निर्णायक षटकामध्ये सामना आलाय आणि आता मात्र प्रश्न हाच पडलाय मानवली संघाला की कुठला गोलंदाज येऊन या 3 धावा इथे रोखू शकेल. नवनाथ मुगडे नंतर आपण बघितलं, लक्ष दिला तर फलंदाज वेदांतने अजूनपर्यंत त्याला खातं उघडायचं आहे. एका चेंडूच्या सामोरे गेला, अजून त्याला खातं उघडायचं बाकी आहे आणि त्याच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी असणार आहे. पहिले जर 1-2 चेंडू जर निर्धाव गेले तर सामन्यामध्ये रंजकता वाढेल, चुरशीचा सामना बघायला मिळेल. प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहोचली ऑलरेडी, पण या मॅचमुळे अजून ती वाढेल. गोलंदाज येतोय निर्णायक षटकामध्ये, गोलंदाज येतो म्हणजेच भूषण गायकर. रोहित गायकर, राजेश गायकर, मुकेश गायकर, भूषण गायकर, ऑल गायकर फॅमिली. चला जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे. निर्णायक षटक 3 धावांची गरज आहे. एक वायडिश ठेवलाय, एक डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय राईट हँडरसाठी. 6 चेंडू 3 धाबा. भूषण गायकर समोर वेदांत, सोबत सुदीप आंबोणे आपण बघतो त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. फील्डमध्ये काही चेंजेस सर्कलच्या आतमध्ये अजून एक खेळाडू सेट केलाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये. भूषणचा पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, कॉन्फिडन्स बघायला मिळतो या फटक्यामध्ये. 2 धावांचा प्रयत्न सुरू होता पण चेंडूची फिक्स स्ट्रायकिंग एंडला, गुड थ्रो, एकच धाव. 2 धावा अजूनही करायचे आहेत. विकेट जर बरोबरीत, सामना जर बरोबरीत आला तर आपण लक्ष टाकूया विकेट्सवर. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यात आतापर्यंत फक्त 3च विकेट्स गमावलेल्या आहेत बॅटिंग करत असताना. पण मला असं वाटतं इथे या ठिकाणी क्लीन फिनिश देण्याचा प्रयत्न असेल भावळे बी संघाचा. टार्गेट पूर्णपणे चेस करण्याचा ते प्रयत्न करतील. ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, 2 धावांचा प्रयत्न करणार का बघूया. त्या ठिकाणी चेंडू कव्हरीपर्यंत थोडासा वेळ घेतलाय, 2 धावा झाल्यात पूर्ण त्या ठिकाणी. मॅच फिनिश, सामना संपला या ठिकाणी आणि सामना ते जिंकलाय तो भावाळे बी या संघाने. संदीप मामा 11, जय बजरंग भावाळे बी या सामन्यामध्ये विजयी होत आहेत आणि हार्ड लक टीम KS जीवदान